नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सार्थी एज्युकेशन मराठी चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आपण जी प्रयोगाची सिरीज चालू केलेली होती सायन्स एक्सपेरिमेंट, त्याच्यामधला पुढचा एक्सपेरिमेंट आपण पाहणार आहोत। आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण एक जुगाड बनवलेला आहे आणि ते जुगाड बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, लक्षात घ्या। लागणारे साहित्य आहे, एक आपल्याला असं लाकूड लागेल की आपण मी घेतलेलं आहे लाकूड। त्याच्यानंतर लक्षात घ्या की मी माचीसच्या डब्याचं फॉस्फरस, लाल फॉस्फरस काढून घेतलेलं आहे। लाल फॉस्फरस मी इथे ठेवायला काढून, आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या गाडीच्या आरशाचं काय खालचं हे आहे, खालचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये लक्षात घ्या इथे एक छिद्र असते, याला हे एक आपल्याला लागणार आहे म्हणून हे घेतलं। त्याच्यानंतर लक्षात घ्या एक खिळा लागणार आहे आणि खिळ्याला मी ही दोरी बांधलेली आहे आणि त्याला पुढे रबर बांधलेला आहे, कारण की हे एक्सटेंड व्हावं म्हणून, म्हणजे जास्त ताणाव म्हणून। आणि लक्षात घ्या आता हे बनवण्याची प्रोसेस आपण काय करणार आहोत। अगोदर प्रथमतः आपण त्याला हे जे गाडीच्या आरशाचा जे खालचा भाग आहे ते पूर्ण आपण असा त्या याला अटॅच करून घेणार आहोत। आणि फिट केल्यानंतर लक्षात घ्या आता हे जे लांब खिळा बांधलेला होता एका दोरीला, ती दोरी इथं बांधून घेतो खाली। आता याला लक्षात घ्या याच्यामध्ये आहे छिद्र, याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे तांबडा फॉस्फरस, म्हणजे आपण ह्या माचीसच्या काड्यापासून, माचीसच्या काड्याच्या टोकाला जे फॉस्फरस लावलेलं असते तेच आपण इथं मोकळा केलेला आहे आणि ते आपण याच्यामध्ये भरून घेतो, या छिद्रामध्ये भरून घेतो। आणि लक्षात घ्या याच्यावरूनच आपण हे खिळा टाकतो, हे खिळा याच्यावर लावतो आणि ह्या खिळ्याला जोरदार आपण मार दिल्यानंतर याच्यावर ह्या फॉस्फरसवर दाब पडल्यानंतर ह्या फॉस्फरसचा मोठ्या प्रमाणाचा आवाज होतो। आणि कसा आवाज होतो ते आपण टेस्ट करूया। दिवाळीमध्ये जे फटाके वाजवतात त्याप्रमाणे हा फटाका वाजतो का बघूया। अशा प्रकारे हे आपण जुगाड मशीन तयार केलेलं होतं आणि एकदा आणखी तुम्हाला एक ट्राय करून दाखवतो बघा। एक जर कोणीतरी प्रतिक्रिया अशा प्रकारे परत मी एकदा त्याच्यामध्ये बघा डब्बीच्या गाडीचे बुल असते ते बुल भरत आहे, एकदा ट्राय करू। अशा प्रकारे आपण हे जुगाड